नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हॉनरेबल श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आष्टा सांगली या कॉलेजचा मागील वर्षीचा कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहणार आहोत। हे एक महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट BMS कॉलेज आहे। या कॉलेजचा कॅटेगरीनुसार काय कट ऑफ राहिला, किती मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं, तर ही सविस्तर माहिती आता आपण पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा PDF पाहू शकतो। या PDF मध्ये मागील वर्षी ज्याही विद्यार्थ्यांना हॉनरेबल श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांची माहिती आहे। या ठिकाणी आपण सिरियल नंबर 1 ला पाहू शकतो। एका विद्यार्थ्याचं नाव आहे, त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची कॅटेगरी आणि या विद्यार्थ्याला किती मार्कवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेला आहे ती माहिती आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा एक ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याला 554 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर ओपन कॅटेगरीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो, सर्वात कमी मार्कवर म्हणजेच 291 मार्कवर या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे। तसेच सिरियल नंबर 13 ला जर आपण विद्यार्थी पाहिला तर या विद्यार्थ्याचा जो स्कोर आहे तो आहे 347। या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, कारण राऊंड 3 पर्यंत या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो साधारण 380+ होता। त्यानंतर जर आपण SEBC कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सिरियल नंबर 15 ला एक SEBC कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला 558 मार्कवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। तसेच जर आपण लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट पाहिला तर SEBC कॅटेगरीमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 310 मार्कपर्यंत शेवटच्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। सिरियल नंबर 32 चा जर आपण विद्यार्थी पाहिला तर या विद्यार्थ्याला 392 तसेच त्यावर 395 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेले आहेत। त्यापुढे आता आपण EWS कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर सिरियल नंबर 34 ला तुम्ही एक EWS कॅटेगरीमधील विद्यार्थी पाहत असाल। या विद्यार्थ्याला 541 मार्कवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं। त्यानंतर NTB कॅटेगरी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 499 मार्क। तसेच जर आपण NTC कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये NTC कॅटेगरी मार्फत ॲडमिशन मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांची माहिती पाहू शकता। यामध्ये जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 53 सिरियल नंबरला एक NTC कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला 303 मार्क तसेच त्यावर जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याला 318 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेले आहेत। त्याखाली आता आपण NTD कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकतो। या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 477 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं। पुढे जर आपण VJ कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, VJ कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 521 मार्क तसेच VJNT कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 479 मार्कपर्यंत हॉनरेबल श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आष्टा सांगली या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। त्यानंतर आता आपण SBC कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, SBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 529 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। त्यापुढे आपण या ठिकाणी OBC कॅटेगरीचा जो काही डाटा आहे तो पाहणार आहोत। या ठिकाणी OBC कॅटेगरीमधील अनेक विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 500+ मार्कवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। सर्वात कमी मार्कवाल्या विद्यार्थ्याचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी 87 सिरियल नंबरला पाहू शकता, एक OBC कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला 146 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। कदाचित या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटामार्फत या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले असेल। वर तुम्ही पाहू शकता, सिरियल नंबर 83 पर्यंत जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कदाचित स्टेट कोटामार्फत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। शेवटी जर आता आपण SC आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी SC कॅटेगरीचे कट ऑफ पाहू शकता।
SC कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त मार्कवर या कॉलेजमध्ये आलेला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला मार्क होते 483। तसेच लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा जो स्कोर आहे SC कॅटेगरीमध्ये तो आहे 283। आणि त्यानंतर जर आपण ST कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 352 मार्कपर्यंत ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा मागील वर्षीचा कट ऑफ आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार कळालेच असेल की विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। हा PDF थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला जाईल। त्या ठिकाणी आणखी डिटेलमध्ये तुम्ही ही माहिती पाहू शकता। जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअरचा फ्री व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फ्री व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।